अंबेडकर बावड़ी वलसंग महाराष्ट्र के सोलापुर जिले में दक्षिण सोलापुर तहसील का एक गांव वलसंग सोलापुर सिटी से 23 किलोमीटर की दूरी पर है। यहाँ पे 17.57 अक्षांश और 76.08 रेखांश पर स्थित है अंबेडकर बावड़ी। जय भीम, नमो बुद्धाय। जर्नी ऑफ द बुद्ध विहारा की इस कड़ी में आप सभी का स्वागत है। जर्नी ऑफ बुद्ध विहारा के इस कड़ी के लिए हम आज आए हैं सोलापुर जिले के वलसंग तहसील में। यहाँ की एक विशेषता ये है, यहाँ पे एक ऐतिहासिक बावड़ी कुआं है जहाँ पे डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने विजिट किया था। तो आज हम देखने जा रहे हैं अंबेडकर बावड़ी या वलसंगची प्रसिद्ध विहीर, जिसको मराठी में कहा जाता है। तो ये है अंबेडकर बावड़ी, ये ऐतिहासिक स्थल है वलसंग का। तो हम आज ये देखने जाएंगे। वलसंग के इस कुएं का नाम अंबेडकर बावड़ी पड़ने की एक वजह ये है कि 24 जनवरी 1934 इस दिन दलितों के मसीहा विश्वरत्न महामानव बोधिसत्व बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर इस कुएं पर आए थे और उन्होंने अपने हाथों से कुएं से पानी निकालकर इस कुएं का अनावरण और लोकार्पण किया था। डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की याद में इस कुएं का नाम अंबेडकर बावड़ी पड़ा है। इस पूरी घटना का वर्णन डॉक्टर बाबा साहब अंबेडकर राइटिंग एंड स्पीचेस खंड 18 भाग 2 पृष्ठ क्रमांक 13 और 14 पे मिलता है। इस ऐतिहासिक कुएं का व्यास 14 फीट है तथा दीवार की ऊंचाई 4 फीट और चौड़ाई 1 फीट है। कुएं की दीवार काले पत्थरों से बनाई गई है। कुएं के चारों बाजू से चरखेनुमा 4 अरहट लगाए गए हैं। दक्षिण दिशा की बाजू में दीवार पर 1999 में लगाया हुआ संगमरमर का फलक है, जिस पर परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर और स्थानिक पंचायत के प्रधान तथा सदस्यों के नाम अंकित है। कुएं की गहराई 40 फीट है और शीतल शुद्ध जल से कुआं इतना भरा हुआ है कि हाथ से पानी छुआ जा सकता है। इस ऐतिहासिक स्थान को देखने के लिए दूर दूर से लोग आते हैं। इसलिए सोलापुर जिला पंचायत की तरफ से इस स्थान को सुशोभीकरण करने के लिए इस कुएं पर स्तूपनुमा डोम बनवाया है। इस गोलाकार डोम की ऊंचाई जमीन से करीबन 40 फीट है। ये बड़ा डोम 16 खंभों पे स्थित है, जिनकी ऊंचाई लगभग 20 फीट है। अंदरूनी गोल पे 8 खंभे हैं और बाहरी गोल पे 8। ये डोम और 16 खंभे भूकंपरोधक स्टेनलेस स्टील से बनाए हैं। इस डोम को अगर ऊपर से देखा जाए तो यह धम्मचक्र की याद दिलाता है। आंबेडकर बावड़ी अर्थात वलसंगची ऐतिहासिक विहीर आपण आत्ताच पाहिली। या विहिरीचं स्मारक जे आहे ते करण्यासाठी जिल्हा परिषदचे शाखा अभियंता इंजिनियर जे आहेत माननीय राजेशजी जगताप यांनी पुढाकार घेऊन हे स्मारक करण्यासाठी खूप प्रयत्न केले। त्यांच्याशी आपण बातचीत करूया। जय भीम सर। जय भीम। आपण आत्ताच ती विहीर बघितली आणि तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन गेलेले होते आणि ते पाहत असताना आमच्या अंगावर रोमांच येत होते। आणि हे असं स्मारक करण्यामध्ये कशी ही प्रोसेस सुरू झाली आणि कशी पूर्णत्वाकडे येते याच्याबद्दल थोडी माहिती द्या।
लहानपणापासून मला वाचनाची खूप अशी आवड होती आणि जसा मी मोठा होत गेलो आणि त्याच्यानंतर मला बाबासाहेब जेव्हा कळायला लागले तेव्हा माझ्या घरातील संग्रहित जवळजवळ 22 खंड माझ्याकडे आहेत. त्यापैकी मी जेव्हा त्याचं वाचन सुरू केलं म्हणजे 2008 पासून त्याचं वाचन सुरू केलं होतं आणि वाचन करता करता जेव्हा मी खंड 18 आणि भाग 2 आणि पान क्रमांक 14 वरती बाबासाहेब 24 जानेवारी 1937 साली वळसंगला येऊन गेल्याचं मला ह्याच्यामध्ये वाचण्यात आलं माझ्या. आणि मग मला तिथून प्रवास सुरू झाला की नाही म्हटलं आपण काहीतरी याच्यावरती काहीतरी एखादं चांगलं मोठं स्ट्रक्चर भव्य स्ट्रक्चर उभं करावं. आणि आपण तो रेफरन्स दाखवूयात थोडा. या ठिकाणी वळसंगची सभा असं लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि खूप छान आहे. म्हणजे त्याच्यातली जी वाक्य जी आहेत ना म्हणजे आंबेडकर बावडी हे नाव का पडलं तर त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर विहिरीतून पाणी काढण्याबद्दल जेव्हा विनंती केली त्यांनी आणि चांदीच्या गडव्याला म्हणजे चांदीचा ग्लास आणि त्याला एक रेशीमची दोरी आणि बाबासाहेबांनी विहिरीतून पाणी ते काढलं आणि लोकांना प्रसाद म्हणून पाणी मागताच बाबासाहेबांनी विधानांनी सांगितलं की दक्षिणा काढा आणि असे म्हणाले सर्वत्र हशा पिकला. अखेर बाबासाहेबांना लोकांचा पाण्याचा प्रसाद द्यावा लागला आणि लोकांनी सदर विहिरीचे नाव आंबेडकर बावडे अशी ठेवले आणि बाबासाहेब सोलापूरला रवाना झाले. म्हणजे याच्यामध्ये खूप छान लिहून ठेवलेलं आहे आणि ह्या पिढीला म्हणजे माझ्यासारख्या पिढीला हे वाचता आलं आणि हे सगळं असं भव्य बनवता आलं. ही जी अतिशय प्रेरणादायी गोष्ट होती त्यातून तुम्हाला ते करण्यासाठी प्रेरणा मिळाली. याची सुरुवात कशी झाली? याची सुरुवात सर मी ज्यावेळेस मला माझी पहिली भेट 2009 साली त्या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी मी गेलो आणि गेल्यानंतर जे काही त्या नगरामध्ये मी जेव्हा जाऊन तिथं पोहोचलो त्यावेळेस त्याने आता भीमनगर नाव दिलेलं होतं त्याला. पण तिथे जे काही वरिष्ठ किंवा ज्येष्ठ नागरिक जे बसलेले होते की मी त्यांना विचारलं की विहिरीबद्दल माहिती त्यांच्याकडनं घेण्याचा प्रयत्न केला. मला असं जाणवलं की ते फक्त म्हणत होते की नाही येऊन गेलेले आहेत आम्हाला काहीच माहीत नाही ह्याच्या पलीकडे काहीच विषय नव्हता. मग तिथून मग मला असं वाटायला लागले की नाही ह्याच्यावरती आपण भव्य स्ट्रक्चर कसं उभा करता येईल. मग 2009 पासून ते साधारणतः 2022 पर्यंतचा माझा जो प्रवास आहे विविध स्तरातील सगळे जे काही लोकप्रतिनिधी असतील त्या सगळ्या लोकप्रतिनिधींना मी भेटलो आणि शासनाकडून की ह्याच्यासाठी काही अनुदान मिळतंय का तर त्याच्यासाठी मी अखंड म्हणजे 1 दशक गेलं माझं ह्याच्यामध्ये की म्हणजे निधी मिळवण्यासाठी. पण एक दिवस असा आला की सध्याचे विद्यमान आमदार जे आहेत सचिनदादा कल्याण शेट्टी सरांशी माझं बोलणं झालं. सोबत माझे आनंद चंदन शिवे पण होते गटनेता सोलापूर महानगरपालिकेचे आणि मी आमदार सरांना हा विषय सांगितला की सर आपल्या मतदारसंघामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन गेलेले आणि त्यांच्या पदस्पर्शाने त्या विहिरीचं उद्घाटन झालेलं आहे. हे जेव्हा मी आमदारांना मी ज्यावेळेस सांगितलं तर ते आमदार म्हणले मला खूप छान वाटलं म्हणले हे ऐकून आपल्याला काही करता येईल त्यासाठी. मी सांगितलं 15 वर्ष झालं सर मी निधी मागतोय आणि रात्री 12:30 वाजता उठून त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला 1 कोटी रुपये देतोय आणि तुम्ही भव्य काम बनवा आणि तुमचं ते आणि जे तुमच्या स्वप्नात जे आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा ते. तिथून मग 2022 पासून सर प्रवास सुरू झाला आणि अखंड प्रवास तो की जवळजवळ 365 दिवस मी त्या ठिकाणी थांबून काम करून घेतलेलं आहे. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये खूप म्हणजे अडचणी पण तशा आल्या पण त्या प्रत्येक अडचणींवरती मात करत मी यशस्वी होत गेलो. आणि अंदाजपत्रक असतं त्याचं मग ते अंदाजपत्रक ते कशा पद्धतीने बनवावं लागेल आणि मग आपल्याकडे सोलापूर जिल्हा हा झोन 4 मध्ये अर्थक्वेकमध्ये झोन 4 मध्ये आहे. मग ज्या ठिकाणी मी एवढं मोठं भव्य स्ट्रक्चर बनवणार आहे तर त्याचं भूकंपाचं केंद्र हे किती किलोमीटरवरती आहे हे मला त्याचं अंतर मोजावं लागलं आणि मग त्यानुसार मग RCC स्ट्रक्चरल डिझाईन त्याचं केलं आणि त्यानुसार मग ते स्ट्रक्चर उभा करत गेलो. विहिरीवरचा जो डोम आहे ते जे स्ट्रक्चर आहे ते एक वेगळंच युनिक प्रकारचं आहे. म्हणजे आम्ही असे बरेच ठिकाणं बघितली ती पूर्वीची राजे महाराजांच्या काळातली गोलघुमट टाईप असे त्या काळातले होते. पण आजच्या काळामध्ये शासकीय यंत्रणेमार्फत एखादं स्ट्रक्चर उभारलं जातं आणि असं डोम सारखं केलं जातं तर ते कसं आपण साध्य केलं? ज्यावेळेस म्हणजे स्ट्रक्चर माझ्या डोक्यामध्ये एक नाविन्यपूर्ण कल्पना अशी आली की विहीर जशी गोल आहे तर विहिरीवरती आपण RCC बांधकाम म्हणजे जे काही कॉलम असतील आणि त्याच्यावरती येणारा डोम जो आहे
तर ही पहिल्यांदा मी त्याचं एक ड्रॉइंग तयार करून घेतलं आणि ज्यावेळेस मला डोमचं कॅल्क्युलेशन करायचं होतं की कशा पद्धतीने तिथं डोम हा तयार केला जाईल, तेव्हा ज्यावेळेस मी गुगलचा आधार घेतला आणि ज्यावेळेस मी गुगलवरती गेल्यानंतर मला असं दिसलं की विजयपूर येथील जो गोलघुमटचा डोम आहे तर त्याचा रेफरन्स त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर त्याचा आधार घेऊन त्याच्या कॅल्क्युलेशननुसार मग मी ते तयार करत गेलो आणि विहिरीच्या भोवतीचे 16 कॉलम जे आहेत राऊंड कॉलम्स, तर त्याच्यामध्ये प्रत्येक कॉलममध्ये 16 mm आकारांचे बार आहेत आणि एका कॉलममध्ये 14 बार आहेत. म्हणजे 14 एप्रिल 14 बार हा एक कन्सेप्ट मी त्या ठिकाणी डिझाईननुसार मी त्याच्यामध्ये घेतला आणि 20 फूट अंतरावरती म्हणजे ज्यावेळेस 20 फूट हाईटवरती ज्यावेळेस कॉलम उभारणी केली गेली त्याच्यानंतरचा एक प्लॅटफॉर्म तयार केला तिथं आणि त्याच्यानंतर मग त्या सेंटरपासून विहिरीचा जो मध्य आहे त्या मध्यपासून साधारणतः 15 फूट उंचीला एक मोठा लोखंडी बार असा ठेवला आणि त्या बारवरती ही जी काय आपल्याला प्लॅस्टिकची पाटी दिसते आपल्याला तर त्याच्यावरती ही अशा पद्धतीने मी लावली अशी ही अशी लावली आणि लावल्यानंतर मग जो खालचा 15 फुटावरती जो काही RCC बीम येणार होता तो बीम भरून घेतला आणि त्याच्यामधून सगळे असे बार जे आहेत ते बार काढले आणि प्रत्येक 8 कॉलम मधून स्क्वेअर बार फॅब्रिकेशन मधले तयार करून ते असे सगळे असे फिरवले ह्या पाठीवर आणि त्याच्यानंतर मग आतल्या बाजूनी लाकडी फळ्यांचा वापर करून तो डोमचा आकार देण्यात आला त्याला. त्याच्यामुळे ही पाटी जी आहे ना ही खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळे मी माझ्या घरी संग्रहित ठेवलेले म्हणजे ही ज्यावेळेस स्लॅब ह्याचा काढला गेला तर माझं लक्ष ह्या पहिल्यांदा ह्या पाटीवरती होतं का तर ही पाटी गहाळ होऊ नये म्हणून मी ती पाटी आणून घरी ठेवलेली आहे. परंतु जेव्हा ते सगळं स्ट्रक्चर तयार होईल तर ही पाटी त्या ठिकाणी संग्रही राहील कारण ह्याची खूप मोठी भूमिका आहे आणि त्याचं स्टील जे आहे टोटल स्टील जे आहे म्हणजे पूर्ण 16 कॉलम त्याचा RCC डोम तर 18,500 किलो सळई त्याला गेलेली आहे सर. म्हणजे स्ट्रक्चरल म्हणजे त्याचं स्ट्रक्चर इतकं सुंदर पाहण्यासारखं होतं आणि मी आव्हान पण केलं होतं सगळ्यांना की त्याचं स्ट्रक्चर बघायला या म्हणून. खूप अशी इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं वगैरे त्या ठिकाणी आलेली होती वगैरे. ते एक आव्हानात्मक काम मी केलं. ते जगताप सरांनी अतिशय प्रयत्न करून अनेक वर्षांपासून प्रयत्न करून तो निधी प्राप्त केला आणि हे स्ट्रक्चर उभारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. हे स्ट्रक्चर उभं करताना स्थानिक लोकांकडून काही तुम्हाला अडथळा वगैरे आला काय, त्यांची काय प्रतिक्रिया होती? विहिरीच्या वरती हे असं भव्य RCC स्तूप होणार आहे म्हणजे हे मला असं वाटतं की भारतातली पहिलीच एकमेव घटना असेल की विहिरींच्या वरती एवढं मोठं स्ट्रक्चर उभा होतंय. पण लोकांना एक भीती वाटत होती की लोकांनी मला असा प्रश्न केला की साहेब आम्ही जवळजवळ 85 वर्ष झालं ह्या विहिरीतून पाणी पितोय, हे आमच्या विहिरीला धक्का लागता कामा नये. पण मी त्यांच्या विश्वासात पात्र राहून त्यांना सांगितलं की विहीर मी कशा पद्धतीनं त्या स्ट्रक्चर त्याला उभं करणार आहे आणि काम करत असताना लोकांनी खूप सहकार्य केलं. आमचे जे काही मक्तेदार होते तर त्या मक्तेदारांचा ज्यावेळेस काम करत असताना साधा एक खेळा सुद्धा म्हणजे चोरीला गेला नाही त्या ठिकाणी. उलट लोकांनी इतकं म्हणजे आपलं काम आहे हे आमचं काम आहे म्हणून ते माझ्या पाठीशी उभे राहिले सर्वजण आणि ती एक शक्ती होती माया मागं सर्व लोकांची आणि त्याच्यामुळं मग हे यशस्वी करत करत गेलो मी. विहिरी कुठल्याही खोदल्या बांधल्या की कालांतरानं त्या बुजतात, त्यातले झरे अडतात, तर या विहिरीचं पाणी अखंडित राहावं यासाठी आपण काय प्रयत्न केले? मी आता त्या विहिरीच्या बद्दल खूप अभ्यास केला होता त्याचा आणि साधारणतः त्याचे मेजरमेंट जर बघितलं तर 14 फूट व्यासाची अशी ती विहीर आहे आणि खोलीला 40 फूट आहे आणि हे स्ट्रक्चर जे उभं केलंय आम्ही सर तर त्या विहिरीच्या पाण्यावरती आम्ही त्या विहिरीतला एकही थेंब आम्ही त्या बांधकामासाठी वापरलेला नाहीये. सगळ्यात महत्वाचं आणि त्याच्यासाठी जे आम्ही पाणी यूज केलं तर साईडला जे काही बोर घेतलेलं होतं विंधन विहिरीतलं त्याच्यातून ते स्ट्रक्चर उभं केलं. पण कायमस्वरूपी विहीर जे आहे तर त्याचे झरे हे कायमस्वरूपी वाहत राहावे यासाठी गावापासून साधारणतः एक 200-300 मीटरवरती एक मोठा तलाव आहे तर तो तलावातील गाळ काही NGO संस्था होत्या तर त्यांच्याशी मी वार्तालाप करून मग त्यांच्याकडून तो गाळ काढून घेतला आणि आजच्या तारखेला जर आपण बघितलं तर जवळजवळ 39 फूट म्हणजे ती विहीर भरलेली आहे आजच्या ह्या पावसामध्ये. तर हे खूप म्हणजे बघितल्यानंतर म्हणजे हाताला पाणी लागतं त्याला. आणि त्याच्यामध्ये मी लोकांना आव्हान केलं मागच्या उन्हाळ्यामध्ये की सापडेल त्याला कासव आणि ते
ते विहिरीत आणून सोडायचं. तर तिथे एक अशी स्पर्धा लागली की जवळजवळ त्या विहिरीमध्ये आता साधारणतः सर एक 10 ते 12 कासव त्या ठिकाणी आणून ठेवलेले आहेत आणि ते मस्त फिरतायत आतमध्ये, शुद्ध पाणी पण होतंय आणि एक वेगळा संदेश मी इको फ्रेंडली स्ट्रक्चर झाले आहेत. सर खरंच तुमचं कौतुकाने अभिनंदन करावं तितकं थोडं आहे की यासाठी आपण फार मेहनत घेतलेली आहे आणि आता हे स्ट्रक्चर या स्थितीला येऊन पोहोचलं. हे स्ट्रक्चर आता पूर्ण झालंय असं म्हणायचं की याच्यावरती अजून काही तुमचे स्वप्न आहेत? आपण जेव्हा हे ज्या ठिकाणी विहीर आहे त्या सभोवतालची जागा आपण किती आहे तर ते त्याचं एक मेजरमेंट आपण करून घेतलं होतं. मग ती पूर्ण जागा मोजून घेतली होती. पण तेथील जी काही लोक राहतात तर त्या लोकांनाही माहीत नाही की आपल्या ताब्यात किती जागा आहे. व ते माझ्यासमोर पहिला प्रश्न आला आणि ग्रामपंचायत वळसंग यांनी खूप मोठ्या प्रमाणात मला सहकार्य केलं. तत्कालीन सरपंच असतील, आताचे सरपंच असतील, सगळे त्यांनी उतारे काढून दिले आणि ते मी पूर्ण जागा मोजून घेतली सर. आणि मोजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये साधारणतः 2 एकर जागा मला मिळाली त्याच्यामध्ये. तर मी स्वतः त्याचा छानपैकी असा एक लेआउट तयार केला त्याचा 2 एकर जागेचा. खूप सुंदर लेआउट केला आणि लेआउटमध्ये की भविष्यामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी मोठ्या इमारती उभा करायचे, त्याच्यामध्ये वाचनालय असेल, धम्म केंद्र असेल, काही विहार असतील त्याच्यामध्ये. तर हे अशा पद्धतीने स्ट्रक्चर तयार केलं. साधारण 10 कोटीचा हा प्लॅन आहे आणि प्लॅन्स प्रमाणे सगळे एस्टिमेट सगळे बनवले गेलेले आहेत. ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मी सुचवलेल्या लेआउटमध्ये प्रत्येक ठिकाणी त्या इमारती उभ्या केल्या जात आहेत सध्या. तर हे एक विजन म्हणजे जी मी दूरदृष्टी पाहिलेली आहे की आपल्याला असं करायचं, त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी सध्या बनत चाललेल्या आहेत. खरंच तुम्ही तुमच्या स्वप्नांना ही सत्यात उतरावीत यासाठी आम्ही खूप खूप मंगलमैत्री देतो आणि आपण एवढी चांगली माहिती इन्फॉर्मेशन आम्हाला दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय भीम. जय भीम सर. जय. इस कुएं के पानी को छूते हुए ये सोचकर मन रोमांचित हो उठता है कि इस पानी में अभी तक वो बूंद बची होगी जिसे डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने छुआ था और अब हम इसे छू रहे हैं. ये वही ज़मीन है जहाँ कभी बाबा साहब खड़े थे और उनके चरणों की धूल का अंश अभी भी इस मिट्टी में होगा. मैं आपको गुजारिश करता हूँ कि इस ऐतिहासिक स्थान को देखने के लिए ज़्यादा से ज़्यादा लोग यहाँ पे आए. ये थी अंबेडकर बावड़ी वळसंग की जानकारी. आपको ये जानकारी कैसी लगी ये हमें कमेंट करके ज़रूर बताइए. जय भीम. नमो बुद्धाय.